समास 3 श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. श्री दासबोधात परत परत पंचमहाभूतांची उत्पत्ती, लय, विश्वाची क्षणभंगुरता, अंतरात्मा याविषयी सांगितलं आहे. पण केवळ तेच तेच काय असे न म्हणता त्यांचा कसा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला आहे ते बघावे. अंतरात्मा सर्व दृश्यामध्ये राहतो. तो साक्षी असून सगुणपणाने आहे. म्हणून जेव्हा विश्व नाहीसे होते तेव्हा त्याचे साक्षीपणही संपते. असे जरी असले तरी विश्वात राहताना त्याची जाणीव करून घेणेच शहाणपणाचे ठरते. हे शहाणपण केवळ वयावर ठरत नाही, तर ते या विवेकशक्तीवर, बुद्धीवर ठरते. म्हणून साधकाने स्वतःमधील श्रेष्ठ असा अंतरात्मा जागा करून घ्यावा. श्रीराम मुळापासून सैरा वैरा, अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा, तोही तत्वरूप. रायाचे सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. जेथे उदंड जाणीव, तेची तुके सदैव, थोडे जाणीवेने नरदेव, होती लोक. व्याप आटोप करीती, धक्के चपेटे सोसिती, तेणे प्राणी सदैव होती, देखत देखता. ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकास कळे नाते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. थोर लहान बुद्धी पाशी, सगट कळे ना लोकांशी, आधी उपजले तयासी, थोर म्हणती. वये धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. धाकुटा भाग्यास चढला, तरी तुच्छ करीती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. नेमस्त कळे ना वचन, नेमस्त नये राजकारण, उगेची धरिती थोरपण मूर्खपणे. नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानीना, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. वडिला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण. वयाने लहान ज्ञानी माणसाने काही सांगितले तर वृद्ध म्हणतात, आता वडिलांचे वडीलपण उरले नाही, लहानांनी लहानपण सोडले. असे जे बोलतात त्यांना शहाणपण नसते. गुणे विण वडीलपण, हे तो अवघेच अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. तथापि वडिला समानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणी. तस्मात् वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. या कारणे कोणी एके, शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तुके, तटोन जाती. तुके म्हणजे महत्त्व. तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदिस घातले आपणासी. ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. शहाण्यास कोणी तरी बहाती, मूर्खास लोक दवडून देती, जीवास आवडे संपत्ती, तरी शहाणे व्हावे. अहो या शहाणपणा कारणे, बहुतांचे कष्ट करणे,
परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला. जनी शहाण्या मनुष्याला काय उणे. साधका शिकविले स्वभावे मानेल तरी सुखे घ्यावे. मानेना तरी सांडावे एकीकडे. तुम्ही श्रोते परमदक्ष अलक्षास लाविता लक्ष. हे तो सामान्य प्रत्यक्ष जाण तसा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास 3. श्रीराम.